स्माइल आफ्टरनून. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम. सगळ्यांनी आपले कॅमेरे ऑन करायचे आहेत. गुड आफ्टरनून एव्हरीवन. कोणी कोणी काल औरा बघण्याचा प्रयत्न केला? प्रॅक्टिकल काल मी काहीतरी होमवर्क दिला होता. कोणी कोणी होमवर्क केलेला आहे? ओके, गणेश सरांनी केलेला आहे. झूम युजर नावाने कोण जॉईन झालंय? उज्ज्वला मॅम, बघितलं तुम्ही औरा? मॅडम काय दिसलं? काय बघण्याचा प्रयत्न केला? मॅडम पेन आणि नोटबुक बघण्याचा प्रयत्न केला पण काही असं दिसलं नाही. ओके, ठीक आहे, वेळ लागेल. ठीक आहे. अजून कोणी? मीरा मॅडमनी बघण्याचा प्रयत्न केला काही? हा केला, थोडं थोडं अधून मधून दिसत होत. अधून मधून दिसत होता. अजून गौरी मॅडम, निर्मला मॅडम मॅडम? बघितलं बघितलं पण नाही, म्हणजे दिसलं नाही अजून तक. अच्छा, मॅम मला पण नाही जमलं, नाही दिसलं जमलं. नाही म्हणजे औरा. हा, अजून कोणी ट्राय केलं? मी पण केलं मॅम, पण मला असं कसं दिसलं नव्हतं. काहीच झालं. दिसलं नाही प्रत्येकाला? कोणी म्हणजे अनुभवलं थोडं नाही? थोडंसं जाणवलं, आणि पण असं घरात एकदम कोणी रिंग कसं मेंबरचा चेक केलं का की त्याच्या आजूबाजूला असं? मेंबरचं केलं. नाही नाही, हो, मेंबरच मेंबरचं नाही. केलं मी. कोणी केलं मेंबरचं? तिथे पण बघायला म्हणजे आपल्या मी कुठेतरी केलं. कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज आहे. ठीक आहे. जसं जसं आपलं मेडिटेशन वाढणार आहे, जशी जशी आपली प्रॅक्टिस वाढणार आहे, तसं तसं आपल्याला त्या पद्धतीने बघता येईल. एकदमच आपल्याला आता सुरुवात आहे, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. ठीक आहे. आता आपण एक तर नाकाच्या टीपवरती एखाद्या व्यक्तीच्या किंवा फोरहेडवरती कॉन्सन्ट्रेट केलं, म्हणजे आपल्या कपाळावरती कॉन्सन्ट्रेट केलं की त्याच्या आजूबाजूचं एनर्जीचं फील्ड आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. प्रॅक्टिकल करायचं आहे. कोणाकडे कोणी आहे का? पेशंट पेशंट नाही म्हणताय ना, कोणीतरी एखादी व्यक्ती आहे का सोबत? हो आहे, एक आहे, नवरा. नवरा? ओके. गणेश सरांचा काय अनुभव होता? येस गणेश सर, अनम्यूट कराल? तुम्हाला बघण्यात हो आला औरा? कोणी हो. कोणी बघितलाय? मी बघितलं मेणबत्तीला. हा. तर मेणबत्तीच्या जी पहिली लेअर ही आपली पिवळसर दिसत होती, त्याच्यावरती पांढरे दिसत होते, त्याच्यावरती ब्ल्यू दिसत होती, त्याच्यावरती नारंगी दिसत होती. ओके. पण मोबाईल वगैरे निर्जीव असतो म्हणजे मोबाईल वगैरे चेक करून बघितला? नाही, मोबाईल वगैरे नाही, मेणबत्तीसाठी बघितलं. हा. आता आज काय करायचंय, एक मोबाईल कोणाचा तरी आपला स्वतःचा मोबाईल बघायचा आहे. एखाद्या पेनचं दिसतंय का? घरात लावलेल्या फ्रेम, जे आपण भिंतीवरती वेगवेगळ्या फ्रेम्स लावतो ना, त्या फ्रेमच्याही आजूबाजूला आपल्याला एक एनर्जीचं फील्ड जाणवतं. त्याच पद्धतीने आपल्याला जे काही पर्सन आहे त्यांच्या नाकाच्या टीपवरती आपण फोकस केलं किंवा कपाळावरती आपण फोकस केलं तर त्याच्याही आजूबाजूला एक एनर्जीचं फील्ड आपल्याला जाणवतं. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करण्याची तिथे गरज आहे. ओके. हा, कोणाकडे आहे? शशिकला मॅडम, तुमच्याकडे आहे का तुमचा मुलगा? हो हो, आहे आहे आहे. आता 2 मिनिटं फिरायला लागते. नाही तो बघा हा तर. आता स्क्वेअर काढून बघा. स्क्वेअर जसं आपण सर्कल काढला होता ना, त्या पद्धतीने आपण स्क्वेअर काढायचा, पेंटॅगॉन काढायचा. त्याच्या आजूबाजूला दिसतंय का एनर्जीचं फील्ड आपल्याला चेक करायचंय. वेगवेगळे शेप काढून बघा. ट्रायंगलच्या आजूबाजूला दिसतंय का? ऍटलिस्ट आपल्याला म्हणजे आपल्या नोटबुक मध्ये तरी बघता आलं पाहिजे, मग आपली कन्सेप्ट थोडीशी क्लिअर होईल. मॅडम किती मिनिटं बघायचं? असं सांगता नाही येणार. 2-3 मिनिटं कॉन्सन्ट्रेशननी बघावं लागेल. म्हटलं. हा, वेळ लागतो त्याला. कारण आपल्याला ती अशा पद्धतीने आपण कधी फोकस करून एखाद्या व्यक्तीकडेही बघत नाही किंवा वस्तूकडेही बघत नाही. कॉन्सन्ट्रेशननी केलं ना, तर माझ्या भिंतीवरच्या फ्रेमच्याही बाजूला मला असं जाणवतं की तिथे औरा आहे. त्याच्या व्हाईट कलरची एक पिंकिश कलरची एनर्जीचा फील्ड जाणवतो. मॅडम किती वेळ लागेल मुलाला बोलवण्यासाठी? काय झालं मंगल मॅडम?
गीतांजली मॅम कोण बोलवणार? शशिकला मॅडम तुम्ही बोलवणार होतात ना हा मला? हा 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 मी आहे का? बोलवते तो येतोय हा येतोय ना? ओके. हो. तोपर्यंत मी स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवते की आपल्याला करायचं काय. ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण स्वतःचा हे केलं होतं, स्कॅनिंग केलं होतं बघा, ज्या पद्धतीने आपल्याला स्वतःचं स्कॅन करायचं त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मुलाचं स्कॅन करायचं आहे. किंवा आपल्या जवळच्या कुठल्याही व्यक्तीचं स्कॅन याच पद्धतीने आपण करू शकतो. मी तुम्हाला सांगते. हे बघा, समोरून पण आपल्याला काय करायचंय, पहिल्यांदा समोरून चेक करायचंय. त्याच्या आपल्या क्राऊन चक्रावरती आपण हात ठेवणार आहे आणि क्राऊन चक्रावरनं आपण अफर्मेशन पण त्याच पद्धतीने देणार. आपल्या मुलाचं नाव घ्यायचं आहे आणि याच्या शरीरात कोणत्याही कारणाने म्हणजे काहीही कारणाने कोणतीही नकारात्मकता असेल तर ती माझ्या हातात येऊ दे. आणि खूप स्लो प्रोसिजर करायची आहे आपल्याला, कुठेही फास्ट करायचं नाही. हे समोरच्या साईडने करायचं आणि जर दुसऱ्यांचं करत असाल तर आपण मागच्या साईडने एवढा क्लीन करू शकतो का? हो. बरोबर. हा, करू शकतो. हो की नाही? कारण आपण स्वतःच्या हो. पाठीमागे जाऊ शकत नाही, पण आपण एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागे जाऊ शकतो की नाही? हो, हा जाऊ शकतो. हा. तर या पद्धतीने आपल्याला काय करायचं, आपल्या मुलांच्या समोरून, मागून आणि साईडनी पण आपल्याला 12 वेळा स्कॅनिंग, म्हणजे 2 साईड आणि फ्रंट आणि बॅक अशा 12 वेळा स्कॅनिंग होणार आहे. हे समजलं का? हो. सगळ्यांना कळालं इथपर्यंत? बघितलं का सगळ्यांनी इमेज? हो हो. काय प्रॅक्टिकली म्हणा, करायचं आहे आपल्याला. स्कॅन करताना काय बोलायचं? हा, मी सांगते. आपल्याला बोलायचंय, आपण दृष्ट काढतो मुलांची, प्रत्येकाला माहितीये की आपण आपल्या मुलांची दृष्ट काढतो, बरोबर? तेव्हा आपल्याला काय म्हणायचं आहे, आता हिंदीमध्ये म्हटलं तर आपल्या XYZ पर्सनच्या किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो वो मेरे हाथों में आए और ब्रह्मांड में शुद्ध हो जाए. जर मुलाचं नाव आहे, आपण आदित्य पकड, आदित्यच्या शरीरामध्ये किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो वो मेरे हाथों में आए आणि ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ठीक आहे. हा, असं आपल्याला हळूहळू स्कॅन करत जायचं. ठीक आहे. कुठे आपल्याला त्याच्या शरीरामध्ये जडपणा जाणवतो ते बघायचं. आपले हात केव्हा भारी जाणवतात, कुठल्या पॉइंटला भारी जाणवतात ते बघायचं. कळालं का शशिकला मॅडम? सगळ्यांना कळतं आहे? हो 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 हो. नक्की? 12 वेळा हे पुढून आणि 12 वेळा पाठीमागून असं नाही, काही आहे? 12 वेळा नाही, 3 वेळा पुढून, 3 वेळा मागून, ओके. 3 वेळा या साईडनी, 3 वेळा या साईडनी, दोन्ही हँड. हो. कळालं? हो. तुम्ही मुलांचं करू शकता, आपण आपल्या मुलांचं करू शकतो, त्याला वयाचं नाही. पण इथे आपण लहान मुलांचाही आवरा क्लीन करू शकतो. कुठे म्हणजे आपण लहान मुलांचाही आवरा क्लीन करायला पण पाहिजे आणि क्लीन करू शकतो. इथे आम्ही का बरं एज लिमिट सांगितली? कारण त्यांना आपल्या बोलण्याचे, म्हणजे आपण जे प्रश्न विचारणार आहोत त्याचे उत्तर देता आले पाहिजे, म्हणून मी 10 वर्षाच्या वरती जे पर्सन असेल ते आपल्याशी प्रॉपर कम्युनिकेट करू शकते. म्हणून आपण काय ठरवलं की 10 वर्षाच्या वरचा कोणी मुलगा किंवा मुलगी असेल तर आपण त्याचा आवरा स्कॅन करायला घेणार आहोत. कळालं? तुम्ही तुमच्या कुठल्याही लहान मुलांचा आवरा क्लीन करू शकता, मोठ्यांचाही आवरा क्लीन करू शकता. समोरून किती वेळा? 3 वेळा, मागच्या साईडनी 3 वेळा आणि दोन्ही हात या साईडनी, एका हाताच्या साईडनी राईट हँड आणि लेफ्ट हँड, बरोबर दोन्ही किती वेळा घ्यायचे आहेत आपल्याला? 3-3 वेळा. कळालं? 3 वेळा. अफर्मेशन सेम राहणार आहे. आपण आपलं नाव घेत होतो तेव्हा काय विचारलं आपण? मेरे आभा मंडल में, म्हणजे माझ्या आवरामध्ये किंवा माझ्या एनर्जीच्या फील्डमध्ये किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो मेरे हाथों में आए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. माझ्या हातामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे तर ती माझ्या हातामध्ये येणार आहे, ती आपण कुठे शुद्ध करणार आहे? ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होत आहे. का बरं? कारण आपण ब्रह्मांडामध्ये राहतोय, आपलंही एक, आपण ब्रह्मांडाचा एक भाग आहे. आपल्याला आपल्या आजूबाजूला नकारात्मकता पाहिजे का? नाही. मग इथे आपल्याला काय करायचं? युनिव्हर्सकडे पण पॉझिटिव्ह एनर्जी सेंड करायची आहे, त्याचं शुद्धीकरण करायचंय. जी काही निगेटिव्हिटी आपण एखाद्या व्यक्तीमधनं काढतो आहे ती ब्रह्मांडात जाऊन आपण शुद्धच करणार आहोत. कळालं? इथपर्यंत कळालं प्रत्येकाला? हो.
अफर्मेशन कळाले कसे करायचे? हो. मांडी घालून बसवायचं मुलांना. नाही, उभं राहायचंय. तुम्ही पण उभं राहणार आणि तो पण उभं राहणार. उंची जास्त आहे माझ्या मुलाची, तर मग चालतं ना, काही हो. हरकत नाही. हा, तुम्हाला थोडस वाकावं लागेल. आणि कॅमेरा सेट करून घ्या पहिल्यांदा, दोघंही दिसले पाहिजे कॅमेरा. हा? ठेव ना. तिकडं दिली बघ. कळालं का प्रत्येकाला? गीतांजली मॅडम, तेजस्विनी मॅडम, ज्यांचे कॅमेरे बंद आहे त्यांना कळतं आहे का ते ये रे ओ. मल्टीटास्किंग करत आहात? लाईट लावून लागेल. येस, गणेश सरांना कळालंय. ओके. जे लोक मल्टीटास्किंग करत आहात त्यांना कळतंय का? निर्मला मॅडम, अफर्मेशन कळाले तुम्हाला इथपर्यंत? कळालं. हा, कळालं. नोट डाऊन करून ठेवायचंय, कारण आपल्याला रोज आपला आवरा क्लीन करणं गरजेचं आहे. 21 दिवस अट्युनमेंट झाला आहे, त्यांनी आपला औरा 21 दिवस क्लीन करणं गरजेचं आहे. ओके, न पिन मध्ये घेते आहे. ओके, मॅम, हो दिवसभरामध्ये आवरा आपण कधीही केला तरी चालेल ना क्लीन? मी तेच म्हणते आहे की जर आपल्याला रेकीचं जे मेडिटेशन करता आहे, तुम्हाला जर वेळ मिळतच नसेल, सकाळी आपल्याला ऍक्च्युली सकाळची साधना सांगितली आहे, पण वेळ मिळत नसेल तर तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो आहे तेव्हा तुम्ही हा. ह्या सगळी जी साधना सांगितली आहे ते तुम्ही करू शकता. जे कंपल्सरी ओके. नाहीये, पण ब्रह्ममुहूर्त साधायचं यासाठी की ब्रह्ममुहूर्ताला आपल्याला कोणी डिस्टर्ब करत नाही आणि तेव्हा फोकस होतो. आपण एनर्जी, कॉस्मिक एनर्जी तेव्हा चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्हेट असते. आपण ब्रह्मांडाची कनेक्शन स्थापन करू शकतो. आपल्या ऊर्जा त्या पद्धतीने जर आपण तिथे उठलो, आपलं सगळं मेडिटेशन केलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळत असतो. ठीक आहे, पण आणि ज्यांची मॅम मुलं लहान म्हणजे आहेत, आंघोळ वगैरे करूनच बसायचं असं काय नाही, पद्धत? गरजेचं नाहीये. ओके, आंघोळ ठीक आहे. करणं, नॉनव्हेज खायचं काही कुठलंही बंधन नाहीये. ठीक आहे, हो. ओके. शशिकला मॅडम, आलेत तुमचा मुलगा? आलाय हा, आलाय. त्याच्या तुम्हाला उभा करा समोर, तुमच्या समोर उभं करा. हा, समोरच्या साईडने. हे बघ, हे बघ. हे बॅक साईड झाली, ही बॅक साईड. आता हा, बरोबर. हा, बस. दिसतोय प्रत्येकाला? मॅम, आम्हाला स्क्रीन शेअर करा. स्क्रीन मॅम त्यांना नाही दिसत. स्पॉटलाइट वर टाका ना मॅम त्यांना. स्पॉटलाइटच टाकलं. हा. आता तुम्ही बघू नका, आता फक्त तुम्ही बाकीचे बोलू नका, मी जे सांगते त्याच्या पद्धतीने त्याच्या क्राऊन चक्रावरती हात ठेवायचे आपल्याला, बरोबर? हा, असे असे आडवे, हा आडवे आडवे आडवे, हा असे. हा, ठीक आहे. आपण तिथे तुम्ही अफर्मेशन द्यायचंय जे मी तुम्हाला सांगितलं, मनात बोलले तरी चालते आणि स्लोली जायचंय. याच्या औरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येते. खूप फास्ट झालं शशिकला मॅडम, स्लोली एकदम अशा पद्धतीने. आपल्याला कुठे हात जड होतात ते बघायचंय. त्याचं नाव काय आहे? आदित्य. हा, आदित्यच आहे का? ओके. आदित्यच्या आभामंडळामध्ये कोणत्याही कारणाने कोणतीही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येते आहे. हळूहळू घ्या, हळू घ्या, हळू, एकदम स्लो. आदित्यच्या कुठे जडपणा जाणवतो ते बघायचंय. औरामध्ये कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येते. आदित्यच्या आभामंडळामधले कुठल्याही कारणाने कुठलीही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येते आहे. हळूहळू जा, एकदम हळू जा. तुम्हाला थोडस त्रास होईल. कुठे जाणवलं काही जडपणा? इथे साधारण इथे, अजून अजून असं खालून पोटापर्यंत होत असं जाताना. डायजेशनचे इश्यू आहे याला काही? हो हो, आहे. पित्त आहे नाही, मध्ये. इट्स ओके, असं काही नाही आदित्य. आपण फक्त चेक करतोय. इट्स ओके. आणि तो बोलतो का की कमी बोलतो?
कमी, फार कमी. म्हणजे हृदय चक्र आणि त्याला सोलर आपले जे चक्र आहे मणिपूर चक्रामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम. या पद्धतीने आपण कोणाचाही एवढा, मला एक्झाम्पल आणि हे चेकिंग यासाठी बघायचं होतं मॅडमनी स्वतः. मी काय केलं का, मी फक्त त्यांना स्कॅनिंग करायला लावलं आणि जिथे ते आपल्याला एखाद्याची निगेटिव्हिटी कुठे साठवून ठेवलेली आहे ते कसं कळते, जेव्हा आपण त्याचं स्कॅनिंग करतो आणि त्या बॉडी पार्टवर आपल्याला काय जाणवते, हेवीनेस जाणवतो. आपल्या हाताला फील होतं की याच्या बॉडीला स्कॅन करताना कुठेतरी हेवीनेस आहे. तो एकतर इंट्रोवर्ट म्हणजे तो कमी बोलत असेल म्हणून त्याच्या हार्ट चक्रामध्ये काय आहे, थोडेसे साठवून ठेवणं, एक्सप्रेस न होणं, मग हार्ट चक्रामध्ये ब्लॉकेजेस येतात. ब्लॉकेजेस म्हणजे त्या गाठी नव्हे, ब्लॉकेजेस म्हणजे आपण ते समजून घेऊया की इथे आपण खूप दाटून ठेवलं तर आपलं चक्र ऍक्टिव्हेट राहत नाही आणि मग त्याचे आपल्याला साईड इफेक्ट जाणवतात. आणि त्याच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचे इश्यू आहे म्हणून तुम्हाला त्याच्या पोटाजवळ काहीतरी जाणवलं. एक तर पित्त असेल, गॅसेसचा प्रॉब्लेम, ऍसिडिटी, यापैकी काहीतरी असेल, किंवा गट हेल्थ. कळलं? हा, या पद्धतीने समोरून 3 वेळा करायची आहे, बॅक साइडनी 3 वेळा आणि दोन्ही साइडनी. कळलं तुम्हाला? 3 वेळा. याच पद्धतीने तुम्ही त्यांना बॅक साइडनी फिरवा एकदा. तू तिकडे बघ, हा असं. आता असंच उभं करून त्यांना काय करायचंय, सेम अफर्मेशन द्यायचे. ओके. हा, आता तुम्ही समजून घ्या, फक्त सेम अफर्मेशन द्यायचं. हा, द्या एकदा साइड करा. आदित्यच्या आभा मंडळामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येते. आदित्यच्या आभा मंडळामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती माझ्या हातामध्ये येते आहे आणि हातामध्ये घेऊन आपण ती ब्रह्मांडामध्ये शुद्ध करायची. काय करायची आहे, हातामध्ये घ्यायची अशी मुठ बांध, हे बघा, अशी ब्रह्मांडात शुद्ध करायची. हातामध्ये नकारात्मकता घ्यायची आणि ब्रह्मांडात शुद्ध करायची. हा, या पद्धतीने स्कॅनिंग समजलं. हा, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची. बरोबर, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता त्याला साईडला फिरवा, एका साईडला करूया. हा, बस असं. आता त्याच्या या साईडनी करायचे तुम्हाला. तुम्ही सरळ, तुम्ही जसे आहात तसेच राहणार. हा, आदित्यच्या औरामधली सगळी नकारात्मकता माझ्या हातामध्ये येते आहे आणि ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध करायची. आदित्यच्या औरामधली सगळं नकारात्मकता काही कारणाने असेल ती माझ्या हातामध्ये येते आहे आणि ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होते. कळालं का सगळ्यांना? हा, व्हेरी गुड. ओके, ठीक आहे आदित्य, थँक्यू सो मच. तू आम्हाला वेळात वेळ दिला त्यासाठी तुझे खूप आभार. थँक्यू. कळालं प्रत्येकाला काय करायचं आहे? हो. नक्की? होय होय. गौरी मॅडम, अश्विनी मॅडम, मनीषा मॅडम, मॅम, उज्ज्वला. जसं आपण डाऊनवर्ड जातो त्याच पद्धतीने असे अपवर्ड पण यायचे का? नाही, आपण नाही यायचं. पण आपली चार्जिंग करतो की नाही तेव्हा खालून वरती चार्ज होतो आणि क्लिनिंग करताना आपण ही वरतून खालती क्लीन करायची. कळालं? आपण हे अजून डीपमध्ये व्यवस्थित याच्यामध्ये शिकणारच आहोत की चार्जिंग कशी करतात, कुठून हे करतात. क्लिनिंग करताना मी काय करणार, संपूर्ण शरीराची क्लिनिंग करताना माझ्या क्राऊन चक्रापासून खाली नेणार. ठीक आहे? हे कळालं का प्रत्येकाला प्रॅक्टिकल? इथे कोणाला डाऊट आहे ते आता मला विचारा, मग आपण पुढच्या टॉपिकला जाऊया. हाताला आपण असंच करायचं का? काय? हाताला याच पण पद्धतीने करायचं का हाताला मॅम, दोन्ही? ह्या पद्धतीने आपण क्राऊन चक्रावरती समोरचा हात ठेवणार ना व्यक्तीच्या, असं खालपर्यंत स्कॅन करणार हळूवारपणे. हळू जायचं, एकदम स्लोली जायचं, वेळ लागतो थोडासा, 5 मिनिटं लागेल. आणि मग हाता खालपर्यंत न्यायचं, त्याच्या तळव्यापर्यंत न्यायचं. मग आपल्या हाताची अशी मूठ करायची आणि ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध होऊन जा.
मॅम म्हणजे म्हणजे पायात एकदाच बोलायचं, म्हणजे एकदाच खाली एकदा स्टेप खाली आणायची आणि 3 वेळा त्याच्यामध्ये येणार का वाक्य, नाही नाही, की 3 वेळा 3 वेळा बोलायचं? अफर्मेशन आहे. प्रत्येक वेळा आपल्याला काय करायचंय, त्यांनी आपल्याला वरतून खाली आणायची आणि ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायची. परत वरतून खाली आणतो आहे आपण सगळी नकारात्मकता आणि ब्रह्मांडात जाऊन 3 वेळा शुद्ध करायची. ही अच्छा, प्रोसिजर म्हणजे त्या 3 वेळेलाच बोलत राहायचं. ओके. आपण तुम्ही मनातही बोलू शकता. हा, ओके मॅम. कळलं का? प्रत्येक जणाला कळालं. आणि हे करायच्या अगोदर दुसऱ्यांचंही आपल्याला काय करायचं आहे, जर क्लिन्झिंग करतोय बरोबर, ती नकारात्मकता तुमच्याकडे आली पाहिजे का? नाही. मग काय करणं गरजेचं आहे? हातात काय झालं? स्वतःला पण क्लिन्झिंग करावं लागतं. आपला आवरा आधी क्लीन करायचा. आपला आवरा पहिल्यांदा क्लीन करून घ्यायचा. व्हेरी गुड. आपण आपला आवरा क्लीन करणार आहे. त्यानंतर मी काय करणार, माझ्या नाभी चक्रापासून या पद्धतीने असा एक हे बनवणार, इथे गाठ बांधणार. इथे काय बांधायची, अशी गाठ नाभी चक्राच्या वरती अशी गाठ बांधायची आहे. आणि प्रोटेक्ट 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 आपल्याला काय द्यायचं आहे, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या आवराला प्रोटेक्ट कर. काय देणार आपण तिथे, हे दिव्य रेकी शक्ती माझ्या आवराला प्रोटेक्ट कर. अफर्मेशन काय द्यायचं आहे, 3 वेळा आपण नाभी चक्रापासून वरती क्राऊन चक्रावरती एक क्रॉस करतो आहे आणि तिथे म्हणतो आहे प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. हे दिव्य रेकी शक्ती माझ्या आवराला तिथे प्रोटेक्ट कर. पहिल्या लेवलला कुठलेही सिम्बॉल नसतात, त्यामुळे आपण काय वापरतो, रेकीला आवाहन करून आपण तिथे काय करतोय, अफर्मेशनचा वापर करतो आहे. मॅम, हो. आपली ऑरा क्लीन केल्यानंतर हे बोलायचं का? हा, औरा प्रोटेक्ट क्लीन प्रोटेक्ट. केल्यानंतर. ओके. हा, औरा क्लीन केल्यानंतर. कळालं? हे कळालं प्रत्येकाला? हो. एक डाऊट आहे, ते तुम्ही 12 वेळा क्लिन्झिंग बोललात ना, मग हे इकडनं 3 वेळा, मागून 3 वेळा, मग हा क्रॉस वाला कधी करायचं मग हे? क्रॉस वेळा तेव्हाच करायचं ना, स्वतःसाठी क्रॉस करतोय आपण बरोबर, स्वतःसाठी क्रॉस करून राहिलो, कारण आपले हात पोचत नाही ना. दुसऱ्यांसाठी आपण काय करतोय, चारही साईडनी, म्हणजे लेफ्ट साइड, राईट साइड आणि फ्रंट आणि बॅक चारही साईडनी दुसऱ्यांची स्कॅनिंग आपण करू शकतो. ओके ओके. कळतंय? हा. दुसऱ्यांची स्कॅनिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम नाही होत. आपल्याला प्रॉब्लेम कुठे होतोय, आपलं स्वतःचं क्लिन्झिंग करताना. हो ना? कळालं का हे? मॅम एक विचारतो, हा, विचारा. यांचा आवरा क्लीन झाल्यानंतर आपल्याला क्लिनिंग करायची आहे ना? आपला आवरा क्लीन करायचा पहिल्यांदा, आपला आवरा प्रोटेक्ट करायचा. जेव्हा आपल्याला दुसऱ्यांना समजा पहिल्यांदा हिलिंग द्यायची, हिलिंगची प्रोसिजर फार वेगळी आहे. आपण दुसऱ्यांना हिलिंग देतोय तेव्हा आपण दिव्य रेकी शक्तीला आवाहन वगैरे करणार, रेकीची प्रार्थना करणार, आपला आवरा काय करणार, पहिल्यांदा लॉक करणार. ही जी प्रोसिजर मी सांगितली आपला आवरा प्रोटेक्ट करण्यासाठी, ती कशासाठी सांगितली, आपला आवरा लॉक करत आहोत. तिथे आपण काय करतो आहे, अफर्मेशनच्या साह्याने आपला आवरा लॉक करत आहोत. प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट. ते झाल्यानंतर परत रेकीला आवाहन करायचं आहे आणि रेकीला आवाहन करून आपण मग हिलिंग करणार दुसऱ्यांची. ठीक आहे? हिलिंग म्हणजे याच पद्धतीने पहिले त्याची क्लिन्झिंग करणार. काय करायचे, पहिले त्याची क्लिन्झिंग करणार, ती सगळी ग्राउंडिंग करणार. म्हणजे नकारात्मकता एक तर आपण जमिनीमध्ये टाकत असतो, एक तर ब्रह्मांडात जाऊन शुद्ध हो जाए. ठीक आहे? अफर्मेशन काय राहणार आहे, अगर समजा आपण आदित्यचं उदाहरण घेतलं, अगर आदित्य के आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो वो मेरे हाथों में आए और ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. ठीक है? किंवा अगर मेरे हाथों में, अगर आदित्य के आभा मंडल में किसी भी कारण से कोई भी नकारात्मकता है तो वो मेरे हाथों में आए और धरती में जाके शुद्ध हो जाए. काय करू शकतो आपण, खालून स्कॅन करताना डायरेक्ट जमिनीमध्ये पण टाकू शकतो. ठीक आहे? खालून स्कॅन करताना सगळी गोष्ट कुठे टाकू शकतो आपण, जमिनीमध्ये टाकू शकतो, किंवा ब्रह्मांडामध्ये जाऊन शुद्ध हो जाए, किंवा धरती में समा जाए, धरती में जाके शुद्ध हो जाए. इथपर्यंत कळालं का प्रत्येकाला? हो. इथे काही प्रॉब्लेम्स आहे? आणि क्रॉस कसं द्यायचं मॅडम आपल्याला, मग लॉक कसं करायचं? लॉक कसं करायचं म्हणजे आपला आवरा प्रोटेक्ट कसा करायचा,
आपल्या नाभी चक्राच्या खालून हात घ्यायचा. आपण कसा बलून असा क्रॉस करतो. दोन्ही असे हात घेऊन का? हा, दोन्ही हात घ्यायचे. एक नाभी चक्राच्या खालून आपलं जसं नाभी चक्राचे नाही, आपले दोन्ही पाय जिथे जॉईंट होतात बघा, हा हा. त्या दोन्ही पायाच्या जॉईंट पासून आपण काय करणार आहे, वरती आपण अशा पद्धतीने क्रॉस करणार आहे आणि स्वतःचा प्रोटेक्ट 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 आणि अफर्मेशन दिव्य रेकी शक्ती माझा आवरा प्रोटेक्ट करा. कळालं? पहिल्या एकच लेवलला दा तुम्हाला करायचं की 3दा? 3 वेळा करायचं. 3 वेळा करायचं. पहिल्या लेवलला सिम्बॉल्स नसतात ना, म्हणून 21 दिवस आपण काय करतो, या पद्धतीने आपला आवरा प्रोटेक्ट करतो. दुसऱ्या लेवलला आपण सिम्बॉलचा वापर करून डायरेक्ट सिम्बॉल ड्रॉ करतो आणि तो वापर करून आपण स्वतःचा औरा प्रोटेक्ट करू शकतो. हे कळालं? हो. हा, मग दुसऱ्यांची क्लिनिंग केली आपण, सगळ्यांची क्लिन्झिंग केली, त्यानंतर आपल्याला काय करायचे परत सांगते. दुसऱ्यांची तुम्ही क्लिन्झिंग केली, आता आपण तेव्हा काय करायचं, हे सगळं झाल्यानंतर आपल्याला नाभी चक्र जे असते, नाभी चक्रासमोर 3 वेळा कट करायचं, जसं कैचीने कट करतो बघा, असं. तलवार कशी चालवतो आपण, हा बरोबर. कट, नाभी चक्र दोन्ही हाताने कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. जमतंय का? कोणाचाही आपण ते आपले मुलं का असेना, आपले हस्बंड का असेना, आपले आई वडील का असेना, कोणाचंही हिलिंग करतो आहे. ते हिलिंग झाल्यानंतर नाभी चक्रासमोर आपण 3 वेळा कट कट कट, डिलीट 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 असं म्हणणार आहोत. म्हणजे आपण समोरच्याला जी हिलिंग दिली होती, समोरच्या सोबत जे कनेक्शन स्थापन केलं होतं, ते आपल्याला काय करायचं आहे, कट करायचं आहे, जेणेकरून ती निगेटिव्हिटी तुमच्यामध्ये येऊ नाही. कळतंय का शशिकला मॅडम? मॅडम, आपल्या नाभी चक्रासमोर कट करायचं की त्या दुसऱ्या व्यक्तीच्या? आपल्या नाभी चक्रासमोर 3 वेळा कट करायचं, म्हणजे त्याला कॉर्ड कटिंग म्हणतात. ओके. नाभीपासून आपण कॉर्ड जोडलेली असते ना, मग आपण नाभीपासूनच काय करतो, कॉर्ड कटिंग करतो. ऐका ना, आजचं संध्याकाळी पण होणार ना हे सेम हो हो सेशन? हो हो होईल. आता ना माझ्याकडे पाहुणे आलेत अचानक, ओके ओके, नो प्रॉब्लेम नो तर प्रॉब्लेम. संध्याकाळी कंटिन्यू करते आज. ओके, नो हा, प्रॉब्लेम. हो हो, नो थँक्यू. प्रॉब्लेम. कळालं प्रत्येकाला हो. इथपर्यंत? नक्की. इथे इश्यू आहेत का कोणाला? आता जे मी सांगितलं नक्की आपल्याला कुठलंही मनात क्वेश्चन ठेवून पुढे नाही जायचं, मग आपल्याला काय होतं की मग अडचण येतं. इथपर्यंत प्रत्येकाला समजलं? हो. आपला आवरा क्लीन कसा करायचा समजलं, आवरा प्रोटेक्ट कसा करायचा समजलं, आणि कॉर्ड कटिंग सांगितली मी. म्हणजे समोरच्या समोर आपण जेव्हा कनेक्शन स्थापन करतो, समोरच्याची हिलिंग करतो आहे, तेव्हा सोबत काय करायचंय, झाल्यानंतर आपण काय करतो आहे, नाभी चक्रासमोर आपले कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, बरोबर. हे अफर्मेशन देऊन आपण त्या समोरच्याची सोबतचं आपलं जे कनेक्शन आहे ते कट करतो. 3 पॉइंट समजले? हो. स्कॅन कसा हो करायचा मॅम. ते समजलं? जे ऑफिस मध्ये आहे त्यांनी रेकॉर्डिंग परत एकदा बघा, म्हणजे शांततेने समजेल. ओके, इथे कोणाला काही प्रॉब्लेम नाही, पुढे जाऊया. हो. हो मॅम. हा, ते व्हाईट पिरॅमिड कसं इमॅजिन करायचं, जे आपण रेकीची प्रार्थना करतो त्यामध्ये व्हाईट कलरचं पिरॅमिड कशा पद्धतीने इमॅजिन करायचं, तर आपल्या क्राऊन चक्रावर स्क्रीन दिसते प्रत्येकाला. हो. आता ही व्यक्ती बसलेली आहे, दोन्ही व्यक्ती दिसत आहे. हम्म. हे आपल्या क्राऊन अनुभव घेतोय. चक्रामध्ये ही व्हाईट कलरची एनर्जी प्रवेश करते आहे. या पद्धतीने आपल्याला स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं आहे. समजलं का हे? हो स्क्रीन दिसते का नक्की? हो हो, हा, दिसते. तर त्या मुलीच्याही काय क्राऊन चक्रावरती या अशा पद्धतीने प्रकाश येतोय बॉडीवरती, अशा पद्धतीने प्रकाश येतोय. त्या मुलाच्याही
क्राऊन चक्रामध्ये पूर्ण काय होतंय, ट्रँग्युलर शेपमध्ये काय होतंय, एनर्जी फ्लो होते आहे. हे व्हाईट कलरचं पिरॅमिड आपल्याला स्वतःच्या आजूबाजूला रेकीला प्रार्थना करताना व्हिज्युअलाइज करायचं आहे. एक जी प्रार्थना मी तुम्हाला काल सांगितली होती की दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांचा हा प्रकाश, दिव्य रेखी शक्ती अनंत स्रोतातून वाहून माझ्या कुठे प्रवेश करते आहे, क्राऊन चक्रामध्ये. बरोबर, क्राऊन चक्रापासून खाली खाली ती जाते असं आपल्याला काय करायचंय, व्हिज्युअलाइज करायचं आहे. इथपर्यंत कळालं? येस ऑर नो? येस. हो मॅम. ही कॉर्ड कटिंग म्हणजे काय, आपण जेव्हा दोन लोकांसोबत जेव्हा आपण स्वतःला दुसऱ्यांसोबत कनेक्ट करून त्यांना हिलिंग देत असतो, तेव्हा त्यांच्यामधली निगेटिव्हिटी आपल्यामध्ये प्रवेश करू नये त्यासाठी आपण कॉर्ड कटिंग करत असतो. कळालं? नाभी चक्रासमोर आपण कट 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 डिलीट म्हणणार. कॉर्ड कटिंग किंवा दुसऱ्यांचं हिलिंग केलं, दुसऱ्यांचा औरा क्लीन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मीठ आणि कॉफी पावडरनी आपले दोन्ही हँड वॉश करायचे आहेत. काय करायचंय, मीठ आणि कॉफीने हात हात स्वच्छ स्वच्छ करायचे, साबणाने स्वच्छ हात धुवून घ्यायचे. डॉक्टर ट्रीटमेंट केल्यावरती काय करतात, हात धुतात. त्याच पद्धतीने आपल्याला पण काय करायचंय, कोणत्याही व्यक्तीला आपण जेव्हा स्पर्श चिकित्सेने हिलिंग करतो आहे किंवा डिस्टन्स हिलिंग जेव्हाही करतो आहे तेव्हा आपले हँड वॉश करणं गरजेचं आहे. कळाली ही गोष्ट? लिहून ठेवा. मग आपण पुढे जाऊया. हे कळालं इथपर्यंत, हँड वॉश करणं गरजेचं आहे. लिहिलं प्रत्येकाने? उज्ज्वला मॅडम समजतंय? गौरी मॅडम? मॅम समजतंय, पण मी संध्याकाळी लिहून घेईन. हा ठीक आहे, तुम्ही ऐका, समजून घ्या फक्त ऍटलिस्ट. जाऊया पुढे. हो. ओके. त्यानंतर आज आपण बघणार आहोत की 7 चक्र काय आहेत. 7 चक्र आपल्याला माहितीये, आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये ना 3 नाड्या असतात, इडा, पिंगला आणि सुषुम्ना. आणि आपल्या शरीरामध्ये ह्या 3 महत्वाच्या नाड्या आहेत. तशा आता 72,000 नाड्यांचं जाळं असते आणि हे काही एनर्जीचे सेंटर्स आहेत आणि 114 चक्र आपल्या शरीरामध्ये अस्तित्वात आहे. पण हे काही एनर्जीचे सेंटर्स जे तुम्हाला सोनोग्राफी करून किंवा एक्सरे स्कॅन करून दिसणार नाहीत. काय आहे, एक सोनोग्राफी करून किंवा एक्सरे स्कॅन करून तुम्हाला या गोष्टी दिसत नाही, पण तरी देखील एन्शंट जे काही सगळी टेक्निक आहे, ट्रेडिशन्स आहेत, जे हिलिंग करत होते किंवा जी काही आपल्याला सगळे ऋषीमुनींकडनं ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यात उल्लेख असा आला आहे की आपल्या एनर्जीचे काही सेंटर्स आहेत जिथून आपल्या संपूर्ण नाड्या, 3 नाड्या महत्वाच्या कनेक्टेड आहे आणि हे एनर्जीचे सेंटर संपूर्ण शरीराला काय करतात, एनर्जी प्रोव्हाइड करत असतात. कळतं आहे? काय करतात 7 चक्र? का 7 चक्र शिकणं महत्वाचे आहेत? कारण माझ्या संपूर्ण शरीराला एनर्जी कोण प्रोव्हाइड करते, माझे हे 7 चक्र. मग आपल्याला बघायचं आहे की मॅडमनी सांगितलं होतं की औरा मध्ये पहिल्यांदा निगेटिव्हिटी येते, मग ही कुठे जात असते. मी सांगितलं 6 महिन्यांपूर्वी माझ्या शरीरामध्ये जे ब्लॉकेजेस आलेत ते प्रवेश कुठे करतात, औराला डिस्टर्ब करून, औराला ब्रेक करून या 7 चक्रांमध्ये ते प्रवेश करतात. 7 चक्रांमध्ये प्रवेश करून त्या चक्रांशी रिलेटेड आपल्याला काय होतात, डिसऑर्डर येतात, डिसीजेस निर्माण होतात. मग 7 चक्र स्टडी करताना समजून घ्यायचं आहे की पहिलं चक्र कोणतं आहे. आपण खाली जाणार आहोत, खालून वरती चाललो आहे. इथे काय करतोय आपण स्टडी करताना, खालून वरती स्टडी करतो. पहिलं चक्र येते ते रूट चक्र. काय आहे, रूट चक्र. कुठे येत आहे बघा बरं, दिसतंय का इथे स्क्रीनवर तुम्हाला? हो. कुठे आहे रूट चक्र? पाठीमागच्या कॉर्डच्या खाली. हा, आता हे रूट चक्र, आपले हे चक्र कुठे असतात, आपल्या जो मणका असतो, आपलं स्पायनल कॉर्ड असते, आपली जे असतं
त्या मणक्यावरती आपल्याला सगळे चक्र असतात. ठीक आहे. आणि आपले 2 चक्र कुठे आहेत? आपल्या ह्या डोक्याच्या भागामध्ये आहे आणि बाकी जे चक्र आहे ते आपल्या मानेच्या खाली आहेत आणि 2 चक्र आपले हवेत आहेत. कळालं? पहिली पोझिशन कुठे येते रूट चक्राची? आपलं माकड हाड माहिती आहे ना प्रत्येकाला? माकड हाडचं जे शेवटचं टोक आहे, टेल बोन, माकड हाडाचं एंड एकदम खाली, जिथे आपलं आपण म्हणता येईल जिथे आपलं ॲनस असतं किंवा आपलं जिथे आपलं जे सगळ्या गोष्टी एंड होतात, तिथे आपल्याला काय होतं? तिथे आपलं काय आहे? रूट चक्र आहे. काय आहे? रूट चक्र. लिहून घ्यायचंय प्रत्येकाने. कळालं? रूट चक्राचा कलर काय आहे? लाल. लाल कलरचं रूट चक्र आहे. एक इमॅजिनरी चक्र असतं तिथे असं तिथे एक वेगवेगळ्या कलरच्या पाकळ्या पण दिसतात. हे व्हिज्युअलाइज करून आपल्याला बघायचं आहेत. त्या पाकळ्यांचं कमळ उमलतं. ठीक आहे. त्याचा कलर आहे रेड. त्याचं तत्व आहे पृथ्वी तत्व. कुठल्या तत्वाचं आहे? पृथ्वी तत्व. ह्या रूट चक्रामध्ये जर ब्लॉकेजेस आले तर काय जाणवतं आपल्याला? आपल्याला रूट चक्रामध्ये जर ब्लॉकेजेस आले तर आपल्याला स्टॅबिलिटी जाणवत नाही. काय जाणवत नाही रूट चक्रामध्ये ब्लॉकेजेस आले तर? स्टेबिलिटी. मग फायनान्शियल स्टॅबिलिटी असू द्या, कुठल्याही प्रकारची स्टॅबिलिटी आपल्याला जाणवत नाही. अस्थिरता जाणवत. ठीक आहे. आपल्याला सिक्युअर्ड वाटत नाही. आपल्याला सतत कुठल्या तरी दडपणामध्ये, भीतीमध्ये आपण राहतो आहे असं आपल्याला जाणवत राहते. लिहिलं? रूट चक्र जर ऍक्टिव्हेट असेल, रूट चक्र बॅलन्स असेल तर आपल्याला काय जाणवते? आपल्याला स्टॅबिलिटी जाणवते, आपल्याला स्थिरता जाणवते लाईफमध्ये, आपल्याला ग्राउंडिंग जाणवते. आपण जमिनीवरती आपल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित राहतात. आणि रूट चक्र जर बॅलन्स नसेल तर आपल्याला आजार कोणते जाणवतात? कोणी सांगू शकेल का? रूट चक्राची जागा कुठे आहे? जागा समजली? बरोबर. एलिमेंट काय आहे? अर्थ एलिमेंट. मग आजार कोणते जाणवू शकतात? हाडांशी रिलेटेड आजार, पाय दुखी, गुडघे दुखी. रूट चक्राची जागा हे आहे आपल्याला आपल्या दोन्ही माकड हाडाच्या शेवटी आहे, म्हणजे कंबर दुखी. त्याच पद्धतीने आपल्याला पाईल्सचा प्रॉब्लेम, कळलं? लिहिलं सगळ्यांनी? मग रूट चक्र बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? ताडासन करावं लागेल. आसनामध्ये काय करायचं? ताडासन करायचं, बालासन करायचं. ताडासन, बालासन. आणि वीरभद्रासन. वीरभद्रासन. लिहिलं उज्ज्वला मॅडम? आणि आपल्याला रूट चक्राचं अजून चांगल्या पद्धतीने हे करावे तर रेड कलरच्या फळभाज्या, रेड कलरच्या भाज्या, रेड कलरचे फळं, आपल्याला रेड कलरच्या गोष्टी खायच्या आहेत. चक्रांचं बॅलन्सिंग करण्यासाठी आपण काय करणार आहोत? रेड कलरच्या फळभाज्या, रेड कलरच्या फ्रुट्स असतील, रेड कलरचे जे काही व्हेजिटेबल्स असतील, लिफी व्हेजिटेबल्स असतील, ते रेड कलरचे आपण खाणार आहोत. हे कशाने झालं? इंटरनल झालं. जसं आपण व्यायाम सांगितलं, आहार, विहार आणि विचार. बरोबर. या 3 गोष्टीवरती करता. आहार मी तुम्हाला सांगितलं की रेड कलरचा आहार घ्यायचा. विहार सांगितलं, त्याच्याबद्दल मी काय सांगितलं तुम्हाला? आसनं सांगितलं. बरोबर. त्यानंतर तुम्हाला वॉकिंग पण चांगलं आहे.
तुमच्या चक्रा बॅलन्सिंगसाठी तुम्ही काय करायला पाहिजे, चालायला पाहिजे. म्हणजे तुमची सगळी एनर्जी काय राहते, एनर्जी अलाइन राहते. ठीक आहे. आणि विचाराने काय करायचं, विचार म्हणजे मेडिटेशन. मग मेडिटेशन करताना आपल्याला रूट चक्राचा मंत्र, बीज मंत्र काय आहे, लम. रूट चक्राचा बीज मंत्र, जसं आपण गणपती बाप्पाचा बीज मंत्र काय आहे, ओम गंग गणपते नमः, बरोबर. तसं प्रत्येक चक्राला एक विशिष्ट बीज मंत्र आहे, बरोबर. त्या बीज मंत्राचा वापर करून आपण काय करू शकतो, आपल्या चक्राला स्टेबिलिटी प्रदान करू शकतो. हो ना. आपण बाप्पाची आराधना काय करतो, आपल्याला कुठल्या ईश्वराची त्या त्या मंत्राने आपण साधना करत असतो. मग मला शरीरामध्ये या चक्राशी बॅलन्स साधायचा आहे, या चक्राला क्लीन करायचं आहे, चार्ज करायचं आहे, हील करायचं असेल, तर मी कशाची चॅन्टिंग करणार आहे, लम 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 लम. मॅम म्हणजे आपण जपमाळ घेऊन करतो तसं करायचं का? कसं करायचं, जपमाळ घ्यायची नाही. जपमाळ नाही घेतली तरी आपल्याला काय करायचंय, आपल्या ध्यान मुद्रेत बसा, किंवा तुम्ही जसं रिसिव्हिंग मोड मध्ये बसा आणि चॅन्टिंग काय करायची, लम 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 असं. कळालं प्रत्येकाला? इथपर्यंत कळालं प्रत्येकाला काय करायचं आहे नक्की? हो. मॅडम ते सगळ्यांनीच करायचंय का, म्हणजे आपले कोणते चक्र डिस्टर्ब आहेत त्याच्यानुसार करायचं? नाही, पहिल्यांदा इनिशियली 21 दिवस आपल्याला सगळ्याच चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं. ठीक आहे. हा 21 दिवस काय करणार, आपण सगळ्या चक्रांना क्लीन करून सगळ्या चक्रांना चार्ज करणार. आपल्या ऊर्जा वाढवायची आहे ना प्रत्येकाला, बरोबर. त्यानंतर आपण 21 दिवसानंतर जसं गरज पडेल त्या त्या चक्रांचा आपण बीजमंत्र म्हणायचं. साधारणतः तुम्ही एक चक्राचा बीजमंत्र 3 मिनिटं म्हणणं अपेक्षित आहे. किती? 3 मिनिटं. असं 21 मिनिटांचं ते एक मेडिटेशन होतं. ओ, माझं नेटवर्क गेलं होतं, कोणता मंत्र म्हणायचा मॅडम, माझं नेटवर्क लम गेलं. लम लम परत ल एकदा. आणि त्याच्यावरती पॉइंट काय म्हणतात, अनुस्वार. लम. हा, बिंदू. ल वरती बिंदू. किती वेळा? 3 मिनिटं म्हणायचं, 3 मिनिटं. लम 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 असं. बघा व्हायब्रेशन तुम्हाला जाणवतात का? तिथपर्यंत आपण जेव्हा लम म्हणतो ना, तेव्हा आपल्याला खालपर्यंत व्हायब्रेशन जाणवतात. आणि मॅम रेकॉर्डेड मेडिटेशन केलं तर ते पण चक्रा चालतं, हिलिंगचं? रेकॉर्डेड मेडिटेशन पण आहेत, रेकॉर्डेड पण चालतं. मी पण एक तुम्हाला 7 चक्राचं मेडिटेशन घेणार आहे तुमचं. एक चक्रा मेडिटेशन मी तुमचं घेणार आहे 7 चक्राचं, त्या पद्धतीने केलं तरी चालतं. ठीक आहे. हे कळालं सगळ्यांना? पुढचं चक्र बघूया. हो. हा, पुढचं चक्र आहे आपलं स्वाधिष्ठान चक्र, त्याला आपण सॅक्रल चक्र म्हणतो. सॅक्रल चक्र कुठे येतं? आपली बेंबी जिथे आहे, आपलं नेव्हल चक्र जे आपला बेंबी आहे, त्या बेंबीच्या 3 बोटं खाली. कुठे आहे? बेंबीच्या 3 बोटं खाली. चेक करायचंय तिथे जिथे आपले रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात. काय आहे? रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात. तिथे काय आहे? माझं सॅक्रल चक्र आहे, स्वाधिष्ठान चक्र. लोकेशन कळाली? हो. त्याचा रंग आहे ऑरेंज. कोणता कलर आहे? ऑरेंज. ऑरेंज. त्याचा एलिमेंट आहे वॉटर एलिमेंट. काय आहे? वॉटर एलिमेंट. मग आता हे जर डिस्टर्ब झालं तर आपल्याला काय काय प्रॉब्लेम होऊ शकता? कोणी सांगेल का मला? पिरियड्सचा प्रॉब्लेम, पिरियड्सचा PCOD. प्रॉब्लेम, बरोबर. तिथे पाणीचा साठा आहे. पाणी आपण तिथे काय पकडतो आहे? पाणी. आणि आपला जो जीव निर्माण झाला आहे तो पाण्यातून निर्माण झाला आहे आणि पाण्यातच जात असतो. राईट? पाण्यापासून आपली किडनी निर्मिती स्टोन. झाली आहे ना, राईट. तर तिथून आपली निर्मिती झालेली आहे, त्यामुळे तिथे काय आहे? पाणी एलिमेंट सांगितलं आहे. मग मला जर तिथे डिस्टर्बन्स आले तर मला पिरियड्सचे प्रॉब्लेम, गायनिकचे जे रिलेटेड प्रत्येक हेल्थ इश्यू, PCOD, PCOS, बरोबर. त्यानंतर मला इनफर्टिलिटी,
येस. किडनी रिलेटेड इश्यू ते सगळे का जाणवतील? माझ्या स्वादिष्टान चक्रामध्ये इम्बॅलन्स झालं तर. हे कळालं? कुठे इम्बॅलन्स झालं तर मग स्वादिष्टान चक्रामध्ये इम्बॅलन्स झालं तर मला आनंद फील करता येणार. ही फिलिंग जी आहे, जी आपली आनंदाची, प्रेमाची फिलिंग मला शेअर करता येणार नाही. त्यामुळे काय होईल? तिथे ब्लॉकेजेस निर्माण होतील. मला ती क्रिएटिव्हिटी माझ्यामध्ये राहणार नाही. कारण हे क्रिएटिव्हिटीचं कारण आहे ना. इथे क्रिएट करतो आपण आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं वेगवेगळ्या. इथे आपल्याला काय करतं? रूट चक्र आपल्याला स्टॅबिलिटी देते. ह्या चक्रामधून आपण क्रिएट करत असतो, निर्माण करत असतो. निर्माण करण्याची कॅपॅसिटी राहील का? किंवा नवीन गोष्ट शिकण्याची, नवीन गोष्ट अनुभवण्याची कॅपॅसिटी राहील का? नाही. मग हे कशाचं कारण? मला काय काय प्रदान करणार आहे हे चक्र? मला मला प्लेजर म्हणजे आनंद, मी काय फील करते, माझ्या भावनांना सॅटिस्फॅक्शन, बरोबर. त्यानंतर माझी सेक्शुअलिटी, त्यानंतर क्रिएटिव्हिटी. या सगळ्या गोष्टी कुठून बघितल्या जातात? स्वादिष्टान चक्रावरनं बघितल्या जातात. कारण आता आपण 18च्या अबव्ह आहे, त्यामुळे प्रत्येक जण मॅच्युअर्ड आहे हे समजून घ्यायला. ओके. ह्याच चक्रांमध्ये बॅलन्स नसेल तर जेंट्सला देखील म्हणजे पुरुषांना देखील काय होतं? इनफर्टिलिटी रिलेटेड प्रॉब्लेम्स होऊ शकतात. हे ओव्हर पॉवर्ड असेल तरी पण त्याचे साईड इफेक्ट जाणवतात. ती ऊर्जा तुमच्याकडे अति प्रमाणात असते. आणि अंडर पॉवर असेल तरी त्याचे काय होतात? तुम्हाला डिसएडव्हान्टेजेस जाणवतात. कळालं? मग आता हे बॅलन्स करायचं कसं? बरोबर. तर बॅलन्स करताना इथे कोणते फ्रुट्स खावे लागतील आपल्याला? ज्याच्यात वॉटर जास्त आहे ते. ज्याच्यात वॉटर जास्त आहे, बरोबर. त्यानंतर जे ऑरेंज कलरच्या भाज्या आहे, ऑरेंज कलरचे फ्रुट्स आहेत, ऑरेंज कलरच्या ज्या काही गोष्टी आपल्याला काय आहे, आपल्या स्वादिष्टान चक्राला बॅलन्स करण्यासाठी खाव्या लागतील. कळालं? लिहिलं सगळ्यांनी? हा. पुढे आपल्याला जाणून घ्यायचं आहे की मग आपल्याला आसन कोणते करायचे. जर आपल्याला स्वादिष्टान चक्र बॅलन्स करायचं आहे तर उत्तर कोणासन काय करायचं? उत्तर कोणासन. हे तुम्ही गुगलवरती सर्च करा, तुम्हाला इमेज दिसतील. ठीक आहे. मी आता इतकं दाखवलं असतं पण ते वेळ जाईल आपला. मग उत्तर कोणासन काय करायचंय? उत्तर कोणासन, बद्ध कोणासन, बद्ध कोणासन आणि पिजन पोज. पिजन पोज झालं. आणि मग माझा विहार झाला, आहार झाला, विचार म्हणजे माझं मेडिटेशननी मी कोणता मंत्र करणार आहे याचा बीज मंत्र काय आहे? वम. काय आहे? वम. 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 व आणि त्याच्यावरती पॉइंट, बिंदू. लिहिलं प्रत्येकाने? हो. नक्की. पुढे जाऊया. प्रत्येकाला समजलं याच्यात आसन काय करायचं, मंत्र कोणता जपायचा, आहार काय घ्यायचा? हो मॅम. हा. पुढे जाऊया आपण. पुढचं चक्र आहे माझं मणिपूर चक्र. कोणतं आहे? मणिपूर चक्र. ते सोलर प्लेक्सिस चक्र. सोलर प्लेक्सिस चक्र हे माझं आपल्या दोन्ही बरगड्या जिथे संपतात, दोन्ही बरगड्यांच्या मध्ये सेंटरला अगदी जिथे बरगड्या संपतात तिथे आहे. म्हणजे नाभी चक्राच्या 3 बोट वरती, असं जर 3 ते 4 बोट वरती आपल्याला पकडायचंय. जिथे नेवल चक्र आहे त्याच्या वरती आपल्याला पकडायचंय. तिथे कोणतं चक्र आहे? सोलर प्लेक्सिस चक्र. याचा रंग कोणता आहे? पिवळा. पिवळा. कोणता आहे? पिवळा. पिवळा. लिहिलं सगळ्यांनी? येस. रंग पिवळा आहे. तत्व कोणतं आहे? अग्नितत्व. कोणत्या तत्वाचं आहे? अग्नितत्व. अग्नितत्व का म्हटलं गेलंय? आपण म्हणतो ना, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म.
आपल्याला सांगितलंय आपल्या पोटामध्ये काय आहे, अग्नी आहे, अग्निदेवता वास करतो आणि आपण जेवणाच्या स्वरूपात आपण तिथे काय टाकत असतो, आहुती टाकत असतो. बरोबर. म्हणून हे माझं काय आहे, अग्नितत्व आहे. बरोबर. भूक लागली की आपल्याला चिडचिड व्हायला लागते, आपल्या शरीरातला अग्नी काय होतो, पेटलेला असतो. मग इथे जर इम्बॅलन्स झालं तर मला काय प्रॉब्लेम जाणवेल, पोटासंबंधी आजार. लिहा तसं. डायजेशनचे इश्यू, शुगर, सगळा आजार माझे हे कुठे आहे, माझ्या पोटाच्या जवळ. मग माझ्या जे इंटेस्टाईनचे प्रॉब्लेम्स असू द्या, गट हेत असू द्या, लिव्हर असू द्या, किंवा माझ्या संपूर्ण डायजेशनच्या सिस्टीम रिलेटेड इश्यू मला जाणवतील. कळालं. इमोशनली आपल्याला काय होतं की हा चक्र आपल्याला काय करत असतो, सेल्फ कॉन्फिडन्स देत असतो. काय देत असतो, पॉवर देतो, सेल्फ कॉन्फिडन्स देतो, मला सेल्फ इस्टीम देतो. हे लिहायचं आहे. पर्सनली मी किती पद्धतीने समोरच्याशी, नाही का, भीती वाटली की आपल्याला पोटात गोळा उठतो म्हणतात, भीती वाट काय होतं तेव्हा, आपला कॉन्फिडन्स कमी होतो. मग आपल्याला काय होतं, इनडायरेक्टली इफेक्ट कुठे होतो, पोटावरती होतो. कळालं का. जी आपण जेव्हा आपला कॉन्फिडन्स लूज झालेला असतो, जेव्हा खूप प्रचंड एखाद्या घटनेची भीती वाटते, तेव्हा आपल्याला पोटात दुखायला लागतं, होतं ना या गोष्टी. मग आपली भीती किंवा आपला कॉन्फिडन्स आपला वाढवायचा असेल तर मला कुठलं चक्र बॅलन्स करावं लागेल, माझी इच्छाशक्ती चांगली करावी लागेल. एखादी गोष्ट मला मिळवायची असेल तर मला कुठलं चक्र चांगलं करावं लागलं, माझं मणिपूर चक्र. मी काय काय करू शकते, मला काय काय मिळवायचं आहे, मला काय पाहिजे आहे, मी कुठपर्यंत पोचायला पाहिजे, कुठला रस्ता पकडायला पाहिजे, हे सगळं कोण सांगणार आहे, माझं मणिपूर चक्र. आणि जर मणिपूर चक्र ओव्हरपावर्ड झालं, म्हणजे मी कोणाला थँकफुल म्हणत नाहीये, ग्रॅटिट्यूड मध्ये राहत नाही, तर देखील मणिपूर चक्रावरती त्याचा इफेक्ट होतो आणि आपल्याला शुगरचे प्रॉब्लेम्स होतात. आपला कॉन्फिडन्स वाढलेला आहे, समजा कॉन्फिडन्स वाढल्याने आपल्याला काय येतो, ओव्हर कॉन्फिडन्स येतो. ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला काय देतो, अग्रेशन देतो, अहंकार देतो. म्हणजे एक तर कमी असल्याने काय होतं आणि जास्त असल्याने काय होतं, दोन्ही बघायचं. कमी असला तर काय प्रॉब्लेम होईल, मला भीती, माझा सेल्फ कॉन्फिडन्स कमी, मी लोकांना फेस करू शकणार नाही, मला कमी, माझं काय होईल की मला मिळवायची, ठीक आहे जे आहे जसं आहे तसं चाललंय ना, ओके. ही भावना केव्हा येईल, जेव्हा माझं मणिपूर चक्र काय आहे, लो लेवलला आहे. बरोबर. माझं मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट नाहीये, कमी ऍक्टिव्हेट आहे. जेव्हा मी म्हणते नाही मला हे पण मिळवायचं ते पण मिळवायचं, मी तर पोचणारच आहे, हे अति प्रमाणात जेव्हा आपला कॉन्फिडन्स वाढलेला असतो तेव्हा काय होतं, आपल्याकडे ती भावना वाढत जाते, तो अहंकार वाढत जातो, अग्रेशन वाढत जातं. मला काय होतात, त्यामुळे पण ब्लॉकेजेस निर्माण होतं. मग मला काय पाहिजे, मध्य साधायचंय. काय पाहिजे, ऍक्टिव्ह पाहिजे, अति ऍक्टिव्ह पण नको, ओव्हर ऍक्टिव्ह पण नको आणि कमी ऍक्टिव्ह पण नको, मध्य पाहिजे. म्हणून आपल्याला मंत्र साधना करायची, राईट. हा. मग आता इथे देखील जर जेव्हा ओव्हर कॉन्फिडन्स होतं, तुम्ही भावना व्यक्त, जेव्हा ग्रॅटिट्यूड मध्ये राहत नाही, प्रत्येक गोष्ट मी केली, माझं असं आहे, मी अशी आहे, असं जेव्हा वाढत जाते, हा मी जेव्हा वाढतो, तेव्हा मणिपूर चक्रामुळे आपल्याला काय होतं, डायबिटीजचे प्रॉब्लेम्स होतात. मणिपूर चक्र आपल्याला डायबिटीस पण देतो. कळलं. इम्बॅलन्स झालं की आपल्याला या पद्धतीने डिसीजेस होत असतात. कलर लिहिला प्रत्येकाने, पिवळा. हा पिवळा. मग आता पिवळ्या कलरच्या फ्रुट्स खायचे आहेत आपल्याला, तिथे पिवळ्या कलरच्या भाज्या खायच्या आहेत. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, बनाना खाऊ शकता, कॉर्न खाऊ शकता, दही खाऊ शकतात, चीज खाऊ शकतात. लिहिलं हे, प्रत्येकाला कळतंय इथपर्यंत. हा. याचा मंत्र कोणता आहे, रम. काय आहे, रम. मला कॉन्फिडन्स वाढवायचा आहे तर राम नाही, रम. काय आहे, रम. रम. कळालं. पुढचं चक्र काय आहे आपलं,
अनाहत चक्र किंवा हार्ट चक्र, काय म्हणतात त्याला, हार्ट चक्र कुठे असेल, आपल्या दोन्ही बरगड्यांच्या, आपल्या चेस्टच्या मधात काय आहे, आपलं हार्ट चक्र. समजतंय का हार्ट चक्र कुठे आहे? आपलं हृदय कुठे आहे? हृदयाच्या बाजूला. दोन्ही हृदयाच्या मधात, जिथे आपण दोन्ही हात जोडून ठेवतो सहसा करून, या पद्धतीने हात जोडले जातात. ते कुठे जोडायचे असतात? त्या हृदयाच्या समोर, बरोबर. ते काय आहे, माझं हार्ट चक्र आहे. हार्ट चक्रला अनाहत चक्र देखील म्हणतात. हृदय चक्र, अनाहत चक्र. त्याचा रंग आहे हिरवा, ग्रीन कलरचा आहे. रंग हिरवा आहे. लिहिलं प्रत्येकाने. त्यानंतर काय आपल्याला हार्ट मध्ये काय असतं? फुफ्फुसांमध्ये काय असते? हवा. हवा. एअर एलिमेंट काय आहे? एलिमेंट वायू तत्वाचं आहे ते. लिहिलं? वायू तत्वाचं चक्र आहे. त्यानंतर हे आपल्याला काय, आपल्या हृदयामध्ये जर हार्ट चक्र जर इम्बॅलन्स असेल तर तिथे काय होतं? ब्लॉकेजेस निर्माण होतात, बीपीचा प्रॉब्लेम होतो, हार्ट रिलेटेड डिसीज होतात, रिस्पिरेटरी रिलेटेड डिसीज होतात. हार्ट चक्रांमुळे आपल्याला काय होतं, इथे लंग्स रिलेटेड पण इश्यू होतात. डिसीजेस काय काय होतात? हार्ट रिलेटेड डिसीज. ज्या ज्या चक्रांची आपण बोलतो आहे आणि त्याच्या लोकेशन जिथे आहे तिथे आजूबाजूचे जे अवयव आहे ते इफेक्ट करतात. कळलं? हा, त्याच पद्धतीने आपल्याला हार्ट चक्र ब्लॉक असेल तर तुमच्या मनामध्ये सतत सतत क्रोध, सतत सतत ईर्ष्या, सतत कुणाबद्दल तरी द्वेष हा तुमच्या मनामध्ये साठवून जातो. तुम्हाला कुठल्याही व्यक्तीची दया भाव राहत नाही. तुम्ही वृक्ष मनाने अशा पद्धतीने तुमच्या भावना तुम्ही तिथेपर्यंत साठवून ठेवतात, एक्सप्रेस कमी करतात. आणि मनात मध्ये साठा जास्त झाल्यानंतर तुमच्या हार्टमध्ये काय होतात? ब्लॉकेजेस निर्माण होतात. जास्त प्रमाण कशामुळे होतं? आपल्या भावनांमुळे होतं. डिसीज पहिल्यांदा डिसऑर्डर येतात, मग डिसऑर्डर आल्यानंतर डिसीजेस होतात. ह्या कशामुळे इम्पॅक्ट होतं? ह्या सगळ्या भावनांमुळे होतं. मग माझ्या हार्ट चक्र कशा कशाचं कारण आहे? प्रेम. काय काय देणार मला हार्ट चक्र बॅलन्स असेल तर? प्रेम मिळेल किंवा मी प्रेम देईल. करुणा, दया आणि शांती मला तिथे फील होईल. प्रेम, करुणा, दया, शांती. लिहिलं प्रत्येकाने? येस. पुढे बघायचं आहे, हार्ट चक्राला आपल्याला चांगल्या पद्धतीने बॅलन्स करायचा आहे. तर हार्टच्या चक्राला आपल्याला जर फूड बघितलं तर फूड काय खायचंय? ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ग्रीन कलरचं फूड. ग्रीन कलरचं फूड, ग्रीन लिफ व्हेजिटेबल्स, सिमला, कॅप्सिकम, ब्रोकली. लिहिलं? ओके. ग्रीन कलरचे फ्रुट्स पण आपण खाऊ शकतो, जे काय ग्रीन कलरचे असेल. नंतर आपल्याला आसन कोणते करायचे आहे? ते इथे मी आसन करणार कॅमल पोज, उत्तरासना, उत्तरासन, कॅमल पोज, ब्रिज पोज म्हणजे सेतुबंधासन आणि भुजंगासन. हार्टची पॉवर वाढवायची आहे तर आपल्याला काय करायचंय? भुजंगासन. झालं? इथपर्यंत आलेत सगळे? ओके. त्यानंतर आपलं चक्र, हो मॅडम, बीज मंत्र. त्याचा बीज मंत्र आहे यम. यम.
यम. हा, इथपर्यंत चक्र समजले तुम्हाला प्रत्येकाला? आता एक अजून चक्र घेऊया आपलं, ते म्हणजे आपलं स्पायनल कॉर्ड वरचे चक्र आपण आज कंप्लीट करतो आहे, ते म्हणजे पुढचं आहे विशुद्धी चक्र. कुठलं? विशुद्धी चक्र. म्हणजे माझं थ्रोट चक्र. कुठे आहे ते लोकेशन? थ्रोट, गळा इथे आहे आपलं थ्रोट चक्र. त्याचा रंग कुठे आहे? कोणता आहे? आकाशी कलर. बरोबर. ज्या शंकरांनी ते आपलं विष पिलं होतं, तिचं कुठलं चक्र होतं ते? इथे थ्रोट चक्र. इथे ना निळा कलर झाला होता, आकाशी. लोकेशन समजली प्रत्येकाला? हा, थ्रोट चक्राचं नाव आहे, त्याला म्हणतात विशुद्धी चक्र. त्याचं तत्व कोणतं येईल? कोणतं तत्व राहिलं शेवटचं? आकाश तत्व. आकाश तत्व राहिलं होतं, आकाश तत्व आलं. बरोबर. आता मला बघायचं आहे की मला जर थ्रोट चक्रामध्ये ब्लॉकेजेस आले, मग मला काय प्रॉब्लेम होऊ शकतो? थायरॉइड. अग्रेसिव्ह स्वभाव. थायरॉइड मध्ये हा सर्वात पहिला प्रॉब्लेम आहे. त्यानंतर मला लोकांशी कम्युनिकेट करता येईल का? एक तर मी खूप बडबड करणारी असेल, एक तर मी खूप कमी एक्सप्रेस करेल. राईट. मला बडबड म्हणजे लोकांशी बोलताना माझ्या तोंडातून चांगले शब्द निघत नसतील, लोकांशी बोलताना माझ्या मुखातून कोणाला दुखवणारे शब्द निघत असतील, कोणाला माझ्या बोलण्याने हर्ट होत असेल, तर माझ्या कुठल्या चक्रामध्ये ब्लॉकेजेस आहेत? थ्रोट चक्रामध्ये. बरोबर. कळतंय काय काय प्रॉब्लेम होऊ शकतो थ्रोट चक्रामध्ये? टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम पण कुठे येईल आपला? त्यांना टॉन्सिल्स जाणवतो, गळ्याच्या रिलेटेड बोलण्याच्या स्पीचला काही रिलेटेड प्रॉब्लेम जाणवतो. हे सगळे कुठून आहे? थ्रोट चक्रामुळे. ह्या थ्रोट चक्रामुळे ह्या जे इथे हे हा दोन आपलं जे असतं इथे देखील ज्याला दुखतं बघा, बऱ्याच लोकांना थ्रोट चक्राच्या बॅक साईडला पण दुखतं, तिथे पण पेन होतो. ते पण रिलेटेड कुठे आहे? म्हणजे आपली मान जी असते, मानेचे दुखणे असतात, ते पण कशाच्या रिलेटेड आहे? थ्रोट चक्राच्या रिलेटेड आहे. प्रॉब्लेम कुठला आहे? चक्रांमुळे देतोय तो, थ्रोट चक्रामुळे तो प्रॉब्लेम जाणवतो आहे आपल्याला. कळालं? मग थ्रोट चक्राचा रंग आहे आकाशी, आणि आपल्याला ऍट्रिब्यूट्स म्हणजे त्याचे काही कारक आहेत, ते म्हणजे काय आहे? पहिलं कारक आहे कम्युनिकेशन. थ्रोट चक्र जर बॅलन्स असेल तर त्या व्यक्तीचं कम्युनिकेशन कसं राहील? चांगलं राहील. सेल्फ एक्सप्रेशन, ते आपण स्वतःला चांगल्या पद्धतीने समोरच्या सोबत प्रेझेंट करू शकू. त्यानंतर जर थ्रोट चक्र बॅलन्स असेल तर तुमच्या मुखातून सत्य बाहेर पडेल. तत पप म होणार नाही. स्पष्ट तुम्ही जर तुमच्या थ्रोट चक्रामध्ये बॅलन्स आहे, तुम्ही तिथे स्पष्ट व्यक्ती राहाल, म्हणजे तुम्ही स्पष्टतेने तुमची मुद्दा मांडू शकाल. तुमच्या मनात जे आहे तुम्ही स्पष्टतेने ते बोलू शकाल. तर ते कुठे कोणतं चक्र आपल्याला प्रदान करता या गोष्टी? माझं थ्रोट चक्र. कळलं? मग आता थ्रोट चक्राचा रंग पण बघितला, त्याचा आपल्याला कलर पण बघितला आहे आपण, त्याच्यानंतर आपल्याला काय काय भेटणार आहे ते पण बघितलं. आता आपल्याला योगाचा पोझिशन बघायचं आहे की थ्रोट चक्राला काय बॅलन्स करण्यासाठी मी काय करायचं आहे. मी सर्वांगासन करणार आहे. सर्वांगासन, हलासन, सर्वांगासन, हलासन, फिश म्हणजे मत्स्यासन, मत्स्यासन. आणि एक असं असते की अजून थायरॉइडचा प्रॉब्लेम असेल किंवा थ्रोट चक्राला बॅलन्स करायचं असेल तर तुम्ही जीभ बाहेर काढून, ती सिंह गर्जना करतो आपण, बरोबर, ते आपल्याला करायचं आहे की जीभ बाहेर काढायचं, जोरात ओरडायचंय, हॅ असं. कळतंय? ते पण आसन तुम्ही करू शकता, सिंहासन म्हणता येईल त्याला. ज्यांना थायरॉइडचा इश्यू आहे त्यांनी ते आसन करणं गरजेचं आहे.
कळालं? मग आता थ्रोट चक्राला बॅलन्स करण्यासाठी मी काय काय खाणार आहे? आकाशी कलर म्हणजे पाणी भरपूर प्यायचं आहे. नंतर ब्लू कलरच्या बेरीज, बेरीज माहितीये, ब्लू बेरीज, ब्लूइश शेडचे पर्पल कलरचे ग्रेप्स, ब्लॅक बेरीज, रामू पाणी, आकाशी कलरचं, पाण्याला कलर नाही पण सहसा पाण्याला शांततेने बघितलं तर त्याचा लाईट ब्लूइश शेड आपल्याला बघायला मिळतो. पाणी भरपूर प्यायचं आहे. नंतर प्लम, प्लम प्लम फ्रूट, ऍपल खाऊ शकता, प्लम खाऊ शकता, पियर पण खाऊ शकता. आणि आकाशी कलरचे जे काही फ्रुट्स आहेत ते तुम्ही सगळे खाऊ शकता. मंत्र आहे याचा हम. काय मंत्र आहे? हम. हम. इथपर्यंत समजलं? हो. हा. आता आपल्याला इथे आपण 5 चक्र, जे हे 5 चक्र बघितले, हे कुठे होते? माझ्या मानेच्या खाली, माझ्या स्पाइन कॉर्ड वरती. हे कुठे आहे? माझ्या बॉडीवरती. हे पंचतत्व आहेत. काय आहे? 5 तत्व. हे 5 तत्व आपल्या शरीरामध्ये पण आहे, आपल्या स्पाइन मध्ये पण आणि आपल्या हातामध्ये पण आहेत. ह्या 5ही तत्व कुठे आहेत? हे माझे हातांचे 5 बोट. कळलं? आणि मग मला हे जे आहे माझं डोकं आणि क्राऊन चक्र, म्हणजे माझं इथे येतं माझं आज्ञा चक्र आणि इथे विशुद्धी चक्र. ते आपण उद्या शिकणार आहोत. आणि त्याची पोझिशन हातामध्ये कुठे आहे माहितीये? आपल्या इथे सेंटरला. कुठे आहे? माझ्या हे जे बॉडीवरचे चक्र आहे ते माझे बोट आहेत. कुठे आहेत? बॉडीवरचे चक्र माझे बोट आहेत. आणि माझे हे 2 चक्र, माझ्या आज्ञा चक्र आणि माझं क्राऊन चक्र कुठे येतं? माझं क्राऊन चक्र हे सेंटर आहे. इथे माझा क्राऊन चक्र आहे, म्हणून माझी एनर्जी कुठून प्रोव्हाइड होते? व्हायब्रेशन. आपण हिलिंग कुठून देतो आहोत? दोन्ही हाताच्या साह्याने. कळलं? म्हणून एनर्जी कुठून जाणार आहे? माझ्या क्राऊन चक्रातून. परत का चक्र शिकायचं आहे इथे? का चक्र समजून घ्यायचे? एक तर माझ्या बॉडीचं अलाइनमेंट मला करायचंय आणि एनर्जीचा फ्लो मी 7ही चक्रांना ऍक्टिव्हेट स्वतःच्या करेल, तेव्हा मला हा एनर्जीचा फ्लो वाढलेला जाणवेल. अंडरस्टँड? इथपर्यंत सगळ्यांना समजलं आहे? हा. आता आपण पुढे 2 चक्र उद्या स्टडी करणार आहे आणि 7 चक्राचं क्लिन्झिंग आणि चार्जिंग मेडिटेशन आपण उद्या घेणार आहे. उद्याच्या सेशन मध्ये कोणीही अब्सेंट राहू नका, मेडिटेशनला प्रेझेंट राहा. खूप सुंदर तुम्हाला अनुभव जाणवणार. येस. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅम.